नाईक साहेब यांचं. भारत माता की. परिषद निवडणूक 2025 आजची जाहीर सभा. या जाहीर सभेसाठी आणि आपल्या सर्वांना दाखवले आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण, आजचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार भरत सिंग राजपूत, काठोळे, पिनाज कोरे, प्रवीण गवळी, श्रीमती रेशमा जगदीश जाईवाला, श्रीमती वैशाली बोत्रा शिंगडा, फैजान, मधुकर वनमाळी, शेखर सामाते, सचिन पाटील, अंकित जयस्वाल, श्रीमती रश्मी पांचाल, शौर्य राजपूत, डांगणीव नगरपालिकेसाठी उभे राहिलेले भारतीय जनता पक्षाचे 28 उमेदवार, जमलेल्या बंधू आणि भगिनींनो, असे की दुसऱ्याला कमी लेखून आपण मोठे होत नाही. ज्यांची सामान्यांच्या सुखदुःखाशी नाळ जुळलेली असते अशाच लोकांना आपल्या नेतृत्वाच्या ठिकाणी ठेवत असतात. 2014 पासून खरं म्हणजे नॉन स्टॉप देवेंद्रजी फडणवीसांच्या नेतृत्वाखाली या राज्यातील जनतेनं आपल्या मनातली इच्छा व्यक्त केली. राजकारणामध्ये वरचढपणा होत असतो, परिस्थितीनुसार माणसाला पुढे मागे व्हावं लागतं, परंतु ज्यांच्या मनामध्ये राज्याची आणि देशाची प्रगती करायची, ती पण नियमानुकूल करायची, कुठल्याही प्रकारच्या चुकीच्या गोष्टीचा अवलंब करायचा नाही, या नेतृत्वाचं नाव आहे देवेंद्रजी फडणवीस. कसलाही कलंक नसलेला, प्रत्येक समाजाच्या हिताची जपणूक करणारा, धर्म जात पंथ वर्ण वर्गाच्या पलीकडे जाऊन लोकशाहीच्या चौकटीची संपूर्ण देखरेख करणारा नेता म्हणून देवेंद्रजीकडे आपण पाहतो. भरतभाई राजपुतांनी या ठिकाणी सर्व त्यांच्या मागण्या मांडलेल्या आहेत. आता त्याचा मी उच्चार करत नाही, परंतु भविष्य काळामध्ये तुमच्या सर्वांच्या प्रगती करता आम्ही बांधील आहोत. कसल्याही प्रकारच्या नकारात्मक भूमिकेतून न जाता सकारात्मक विचाराची पाठराखण करण्याचा निश्चितपणे आमचा विचार आहे. मागच्या काळात रवींद्रजी चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली या जिल्ह्यामध्ये प्राबल्य आलं. खासदार आपला आला, मगाशी सांगितल्याप्रमाणे 5च्या 5 नगर आमदार आपले आहेत. आता येणाऱ्या 4च्या 4 नगरपालिकांमध्ये आपले नगराध्यक्ष होतील. आणि मी सांगतो की पालकमंत्री म्हणून जे मी निरीक्षण केलेलं आहे की येणाऱ्या जिल्हा परिषदचा अध्यक्ष सुद्धा भारतीय जनता पक्षाचाच होईल, हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. आपण सर्व सुज्ञात निश्चितपणे आपलं कर्तव्य आपण या ठिकाणी पार पाडाल. आज भरत राजपुतांचा वाढदिवस आहे, त्या वाढदिवसानिमित्तानं आम्ही हार्दिक शुभेच्छा देतो आणि 3 तारखेला जोरदार मिरवणुकीसाठी आम्ही इथे येऊ असा विश्वास